अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची धुरा सांभाळताच तुकाराम मुंडेंनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली। त्यांनी सगळ्यात आधी आपला मोर्चा वळवला तो गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात। एवढंच नाही तर मुंडे यांनी गुटखा विक्री करणाऱ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाईचा निर्णय घेत कारवाई सुद्धा सुरू केली। पण आता मुंडेंना पहिला धक्का बसला आहे। या संदर्भात हायकोर्टात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत। आयुक्तांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे का असा सवाल उपस्थित करत थेट मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेण्यात आली आहे। बुलढाण्यातले मोहम्मद शफी यांनी ही याचिका दाखल केली आहे। कोर्टाने या प्रकरणी राज्य सरकारसह अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंना नोटीस बजावली आहे। गुटखा, तंबाखू, पान मसाला तसंच तंबाखू मिश्रित बंदी असलेल्या अन्नपदार्थांचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक करणे आणि विक्री करणे तसंच यासाठीच्या संघटित साखळीतील लोकांवर मकोका लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंडेंनी दिलेत। पण तुकाराम मुंडे यांनी 12 जूनला या संदर्भातले आदेश दिले। मकोका लावला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिलाय। पण FSSA च्या कलम 30 अंतर्गत आयुक्तांना प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत। पण वेगळ्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे किंवा मकोका लावण्याचे आदेश देण्याचा आयुक्तांना अधिकारच नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। यावर झालेल्या सुनावणीत कोर्टाने मकोका कायद्यातील कलम 23 चा दाखला दिला। तसंच गुन्हा नोंदवण्यापूर्वी DIG दर्जाच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणं गरजेचं आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलंय। त्यामुळे आता तुकाराम मुंडे यावर काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे तुकाराम मुंडे यांनी वर्धा गोरज भंडारवर केलेल्या कारवाई प्रकरणी सरकार बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय। ही वादग्रस्त कारवाई मागे घेण्याची तयारी असल्याचे संकेत शुक्रवारी सरकारने नागपूर खंडपीठात दिले। सरकारने सोमवारी म्हणजे 7 जुलैला प्रतिज्ञापत्र सादर करावं असे आदेश कोर्टाने दिलेत। मुंडेंनी केलेल्या कारवाई विरोधात वर्धा तहसील गोदुग्ध उत्पादक सहकारी संघाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। 31 मे रोजी FDAने गोरज भंडारची तपासणी केल्यानंतर परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याचा दावा करत गोरज भंडारला टाळं ठोकलं। तसंच दूध संकलन, विक्री आणि दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन पुढच्या आदेशांपर्यंत थांबवण्याचे निर्देशही दिले। ही कारवाई करताना सुनावणीची संधी देण्यात आली नाही, त्यामुळे कारवाई अवैध असून ती रद्द करण्यात यावी असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। याचिकेतील आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्यामुळे कोर्टाने राज्य सरकारची कान उघाडणी केली होती। परिणामी सरकार कारवाई मागे घेण्याच्या विचारात आहे असे संकेतही यावेळी देण्यात आले। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या 65 वर्षांमध्ये गोरज भंडारची केवळ 4 वेळा तपासणी केली अशी माहिती सरकारने कोर्टात दिली। यापूर्वी गोरज भंडारवर अशा प्रकारची कठोर कारवाई कधीच करण्यात आली नव्हती असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभाग कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन करत नसल्याचा आरोप होतोय। आता यावर सरकार आणि तुकाराम मुंडे काय भूमिका घेतात ते पुढील सुनावणीत कळू शकेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।